Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. माझी तिसरी गोष्ट आहे, इथं जे अन्न छत्र सुरू केलेत ना, हे विशेष महाराष्ट्रातल्या लोकांनी आणि इथल्या मुंबईतल्या लोकांनी आणि आपण आंदोलकांनी समजून घे. अन्न छत्र सुरू केलेले एक जणांनी केले, त्याच्या जीवावर कोणी पैसे कमवू नका. मी मीडियात नाव घे ना, परत म्हणता हे काय झालं. अन्न छत्र एकाने सुरू केलंय, पैसे मागवतोय तिसरा. असले नालायकपणा करून गरीबाचं रक्त प्यायचं बंद करा तुम्ही. मी क्लिअर सांगतो, मी नाव घेईन, माझ्या जवळचा असो तर लांबचा असो, तुम्ही माझ्या गाडी घेऊन पळताय म्हणून का तुम्ही पैसे जमा नाही करू शकत. तो आता मग किती पैसे झाले डिझेलचे फेडलेले ते आम्ही सगळे मराठे जमा करून देतो. कारण मी कोणाला बोलतो त्याला कळतंय, कारण त्याने लोकसभेत सुद्धा पैसे खाल्ले ते मला माहिती. आता तर रेनकोटच्या नावाखाली पैसे गोळा करत असला तर हे जमणार नाही मला. रेनकोट एका माणसाने वाटप केले, मला इथं रेनकोट वाटायचं असं म्हणून ते कोणत्या लोकांकडून पैसे जमा करतो. भिकार धंदे बंद करतो. तुलाही माया नजरेत इज्जत आहे. तुला क्लिअर सांगतो, मी नाव घेईन पुरावे असेल. लोकसभेत तो कोणाकडून पैसे घेतले याचं मी नाव घेईन, आणि आता रेनकोटचे कोणाचे पैसे जमा केले ते बी घेईन. मी सोडून देतो तुला. मला बोलायला नको. तू माझ्या जवळचा असतील, लांबचा असतील, माझ्या घेऊन गाडी घेऊन पळतो. तुला काय घेऊन पळ मानलेलं नाही. तू माझ्या जीवाचा विश्वासाचा म्हणून घेऊन पळतो, आणि डिझेल टाकून पळतो म्हणजे विश्वासाचा घात होऊन द्यायचा नसतो. मी त्याच्यासाठी कसं विश्वास कमी करतो. तो डिझेल किती झाला आतापर्यंत, या गाडीचं भाडं सांग, 1 मिनिटात महाराष्ट्रातल्या मराठ्याला द्यायला लावतो. महानाव खराब होतं तुमच्या असल्या नालायकपणामुळे. मी मागायला लावल्या ते असं होतं. महाराष्ट्रातल्या मराठ्याला सांगतो, आता 1 रुपया सुद्धा कोणाला द्यायचा नाही. तुम्ही दिले असते आज रात्री तुमचे पैसे माघारी मागा. समजलंय का? महाराष्ट्रातल्या मराठ्यांना या पत्रकार परिषदेच्या आणि पत्रकार बांधवाच्या माध्यमातून जाहीर सांगतो, जेवणाला कोणाला छत्र्या वाटायच्या असतील, कोणाला रेनकोट वाटायचे असतील तर वाटेव म्हणा, आम्ही 1 रुपया देत नाही तुला. आणि आम्हाला रेनकोट छत्र्याची गरज नाही, आमच्या पावसात झडकू. हे दुकानदार तर बंद केलेत नाही. समाजाच्या जीवावर फायदे आणणारे हे बंद करून टाकले. यांना समाजाच्या जीवावर पैसे कमायचे, मी तेच बंद केलेत. पण याचा हळूहळू असं करून काही सुरू आहे. तर मी भारतीचं नाव सांगू दे, तो ऐकता देवाला होईल. तुला तसं मी दादा आहे, भाद आहे, इथं लोक पायाकडे ढोपीत असते धरून. दादा नाही, भादा नाही, काही नाही. मग आम्ही इज्जत देतो ती सांभाळ. तुला पुन्हा एकदा सांगतो, आम्ही इज्जत देतो ती सांभाळ. सगळ्याला पोटभर ताकदवर असते तेवढे, असं काय नाही. कोण दादा असतो काय नसतो, फक्त इज्जत करीत असतो प्रत्येक जण प्रत्येकाला खंबीर असतो. मग कुणी द्यायचं त्याचं नसतं इथं, हे ध्यानात ठेवायचं सगळे. पुन्हा एकदा सांगतो शेवटचं, महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी कोणालाही पैसे द्यायचे नाही. आपण आपलं काय करायचे, गरीबाची सेवा तुम्ही येऊन करा. किंवा तिकडून पाठवलं तर येताना आता ट्रका लोक भरून आणायला लागले. तुम्ही सांगत आहे का नाव? उगाच पैसे खाली काही करते. समाज मोठा करा, तिला सोडून छापायचंच बघत. आम्हाला वाटलं काही मजारी पडत होतं.